आपण मतदारांची माफी मागायला आलोय, लाखांची मदत शेतकऱ्यांना करत नाहीत आणि विकासासाठी जातोय म्हणतात उद्धव ठाकरेंचा फुटीर खासदारांना टोला। यवतमाळमध्ये फुटीर खासदारांच्या निषेधार्थ संताप कार्यकर्त्यांकडून फुटीर खासदारांचा निषेध करणारे फलक घेऊन घोषणाबाजी। उद्धव ठाकरेंची यवतमाळमध्ये सभा, ठाकरेंच्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद। आगामी काळात पक्ष अधिक ताकदीनं उभा राहील, ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून विश्वास व्यक्त। उद्धव ठाकरेंना सभा घ्यायला मीच लावल्या, अभिमानापेक्षा इमान महत्वाचा, उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल। आपल्याकडून आमदार खासदार शिंदे सेनेत का जातात याचं उद्धव ठाकरेंनी अवलोकन करावं, तसेच मवियाच्या बैठकीत 24 आमदार उपस्थित नव्हते याचं कारण शोधा, उदय सामंतांचा टोला। ठाकरे सेनेचा कोणताही आमदार फुटणार नाही, एकनाथ शिंदे आणि आमदारांमधील बैठकीची केवळ चर्चा, आमदार कैलास पाटील यांचा दावा। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर पंकज भोयर यांची टीका, दौरे काढून काही उपयोग होणार नाही, जनतेला फक्त विकासाचं राजकारण हवं, विरोधी पक्षातील नेते विकासासाठी महायुतीत समाविष्ट, पंकज भोयर यांची टीका। उद्धव ठाकरेंनी अनेक वेळा संजय राठोड यांना वाचवलं, संजय राठोडांनी गद्दारी कशासाठी केली, ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदेंचा खोचक सवाल। मंत्री प्रताप सरनाईकांचा भाजप आमदार नरेंद्र मेहतांवर गंभीर आरोप, 7-11 कंपनीमार्फत आदिवासींची जमीन बळकावण्यात आल्याचा दावा। 2029ची निवडणूक भाजप एकटी लढणार, आमदार रोहित पवारांचं भाकीत। माझ्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा निराधार, काँग्रेस पक्षानं मला ताकद दिली, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके शहरातील अतिक्रमणांबाबत आक्रमक, अधिकाऱ्यांना घेऊन महापौर थेट रस्त्यावर। सुनेत्रा पवारांच्या सभेत दिलीप मोहिते पाटील भाऊक, अजित पवारांच्या कार्यपद्धतीच्या आठवणींना उजाळा। विश्वास नांगरे पाटलांना दुहेरी निष्ठा दाखवण्याची इच्छा झाली असं दिसतंय, पोलीस अधिकाऱ्यांना आरएसएसच्या संमेलनाला का जावं, नांगरे पाटलांवर राज ठाकरेंची फेसबुकच्या माध्यमातून टीका। विश्वास नांगरे पाटलांवर नागपूर काँग्रेस शहराध्यक्षांचा अविश्वास, विश्वास नांगरे पाटील अर्बन नक्षलवादी म्हणून एन्काउंटर करतील, काँग्रेस शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडधेंचा खळबळजनक आरोप। मंत्री उदय सामंतांचं स्टेटस चर्चेत, फडणवीस ठाकरे एकत्र प्रवासानंतर स्टेटस योग्य लोक सोबत असतील तर चुकीची साथ लागत नाही, मंत्री उदय सामंतांचं सूचक वक्तव्य। जो गरजते है वो बरसते नहीं, उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर संजय राठोड यांची टीका। धाराशिवमध्ये बॅनरबाजीतून निंबाळकरांना डिवचलं, बॅनरवर मल्हार पाटलांचा भावी खासदार असा उल्लेख। छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक, दानवेंच्या एका निर्णयानं मविया हादरण्याची शक्यता, मवियाच्या मतपेटीला अंबादास दानवेंकडून सुरुंग। राम मंदिर देणगी घोटाळा प्रकरणी विरोधक आक्रमक, सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी। मोहित कंबोज यांच्याकडून दानवेंना अब्रू नुकसानीची नोटीस, पुढील 48 तासांच्या आत माफी मागा अशी नोटीस। नवनीत राणा नौटंकी करत असल्यानं जनतेनं नाकारलं, बळवंत वानखडेंचं राणांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर। नागपुरात शिवसेनेचा विरोधकांना धक्का, विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश। उद्या होणारा टीईटी परीक्षेचा पेपर फुटला, पेपरफुटीनंतर टीईटी परीक्षा रद्द, 3 आरोपी अटकेत। पेपरफुटीनंतर एकाही विद्यार्थ्यांचं शुल्क घेतलं जाणार नाही, पुनर्नोंदणी करण्याची विद्यार्थ्यांना गरज नाही, परीक्षा परिषद उपायुक्त प्रिया शिंदेंची माहिती। टीईटी पेपरफुटी प्रकरणी जबाबदार असलेल्या नेत्यांनी राजीनामा द्यावा, आमदार रोहित पवारांची मागणी। भाजपनं संविधान बदलण्यासाठी पक्ष फोडण्यापेक्षा वारंवार होणारी पेपरफुटी थांबवण्यासाठी लक्ष द्यायला हवं होतं, आदित्य ठाकरेंचा खोचक टोला। महाराष्ट्रात सर्व फुटतं, त्यात एमपीएससी नीटचेही पेपर फुटले, सरकारलाच लोक गांभीर्यानं घेत नसतील तर पेपरला तरी कसे घेतील, जितेंद्र आव्हाडांचा टोला। सरकारला टीईटी पेपर सुद्धा सांभाळता येत नाही, हा मुद्दा नक्कीच अधिवेशनात मांडू, टीईटी पेपर फुटीवर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। टीईटीचा पेपर फुटला म्हणजे हा केवळ एका परीक्षेचा घोटाळा नाही, तर लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर टाकलेला दरोडा, रोहिणी खडसेंची टीका। टीईटी पेपर फुटी प्रकरणाची तत्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची एक्सपोज। गृह विभागाच्या पोलिसांनी तातडीनं कारवाई करून संबंधितांना ताब्यात घेतलं, नव्या तारखेला संपूर्ण पारदर्शकतेनं परीक्षा घेण्यात येईल, शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांची माहिती। टीईटी पेपरफुटी प्रकरणी सोलापुरातून 28,000 विद्यार्थी देणार होते टीईटी परीक्षा, संतप्त विद्यार्थ्यांकडून शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी। ठाणे स्थानक परिसरातील सुलभ शौचालय हटवल्यामुळे पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, यासाठी ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखांचं स्टेशन व्यवस्थापकांना पत्र। छत्रपती संभाजीनगरमधील जिल्हा परिषदेच्या 59 कोटींच्या नव्या प्रशासकीय इमारतीला लोकार्पणापूर्वीच तळे, चौकशी करून कंत्राटदाराचं बिल रोखण्याची मागणी। नागपूर महानगरपालिकेचा 2026-27 आर्थिक वर्षासाठी 5,200 कोटींचा अर्थसंकल्प सादर, 29 जून रोजी बजेटवर चर्चा होणार।
विलास घुलेंच्या कुटुंबियांची आमदार नमिता मुंदडा यांनी घेतली सांत्वनपर भेट. विलास घुले यांच्या पत्नी, आई आणि भावाशी संवाद साधला. विलास घुले हत्या प्रकरणी एसआयटीकडून सौरभ सोनवणेंची चौकशी. हत्या प्रकरणात आतापर्यंत 9 आरोपींना अटक. बीडमध्ये खासदार बजरंग सोनवणेंचा बीड जिल्ह्याचा वाघ अशा आशयाचे बॅनर. विलास घुले हत्या प्रकरणी मुलगा सौरभ सोनवणेंचं नाव समोर आल्यानंतर बॅनरबाजी. सोलापुरात स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावाच्या प्रवेशद्वारावर इंग्रजी भाषेत फलक. मनसेनं इंग्रजी फलकाचा निषेध केल्यानंतर मराठी फलक लावण्यात आला. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या एका कथित व्हिडिओवरून गदारोळ. नेते रविकिरण इंगवलेंनी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करत क्षीरसागर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. वर्ध्यात आणीबाणी लोकशाहीचा काळा दिवस विषयावर भाजप युवा मोर्चाची जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा. आणीबाणीच्या काळात संघर्ष केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा, विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण. भूमिकन्या रश्मिता पोपेटा यांचं आंदोलन. मिरज तालुक्यातल्या शिरपूरमध्ये रंगला जनसुराज्य शक्ती केसरी बैलगाडी शर्यतीचा थरार. सुलतान आणि RX बैजा बैल जोडीनं पटकावला जनसुराज्य शक्ती केसरीचा मान. भिवंडीतील मराडेपाड्यातील छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात शिवराज्याभिषेक सोहळा. मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट. तर कोल्हापुरातील विशाळगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा. सोहळ्यासाठी मंत्री नितेश राणेंची प्रमुख उपस्थिती. शिवाजीनगर मानखुर्द परिसरातील नालेसफाई प्रश्नासंदर्भात नगरसेविका राजूल पाटील तसेच संजय दिना पाटलांकडून पाठपुरावा. मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. 7वी 9वीतील विद्यार्थ्यांना जुनी भाषा निवड कायम ठेवण्याची मुभा. 2 भारतीय भाषा शिकण्याची अट नाही. केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरण. सिया गोयलच्या आईवडिलांची लोणावळा पोलिसात चौकशी. पोलिसांकडून काल भाऊ साहिलची 10 तास चौकशी. मुंबई पालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन. खासगीकरणाविरोधात कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट. नंदुरबारमध्ये पावसानं पाठ फिरवली. बळीराजा वरुणराजाच्या प्रतीक्षेत. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पालखी मार्ग अवैध होर्डिंगमुक्त. पिंपरीत 70 फलकांवर PMRDAची धडक कारवाई. गजानन महाराजांच्या पालखीचं मेडशीत आगमन. पालखीमध्ये 750 वारकरी आणि पताकाधारी सामील. धनंजय देशमुखांचे साडू दादासाहेब खिंडकरांवर MPDA अंतर्गत कारवाई. जेलमधील कैद्यांसोबत बोलताना कॉल रेकॉर्डिंग व्हायरल. अमरावतीत पल्स पोलिओ मोहिमेची तयारी. उद्या 68,000हून अधिक बालकांना पोलिओचे 2 थेंब. शिक्षणातील गैरव्यवस्थेविरोधात काँग्रेसची राज्यव्यापी जनजागरण मोहीम. राहुल गांधींच्या विद्यार्थ्यांची गुंज अभियानाला अकोल्यातून सुरुवात होणार. मराठवाड्यात पावसाची मोठी तूट. जून अखेर फक्त 10.4% इतकाच पाऊस. यंदा मान्सूनची चाल संथ गतीनं. देशात पावसाच्या तुटीचं प्रमाण 42% तर महाराष्ट्रात 63%. शाळेच्या पहिल्याच दिवशी गावकरी आंदोलन करणार. शिक्षकांच्या मागणीसाठी शाळा बंद आंदोलन. देशभरात सुमारे 6 कोटी मतदारांची नावं वगळली. आयोगाकडून मतदार याद्या त्रुटीमुक्त करण्याचं काम. लोकलचा दरवाजा अडवून उभे राहणाऱ्यांना लाखोंचा दंड. RPFची धडक मोहीम. 6 महिन्यात 15,589 कारवाया. पुरंदर विमानतळ एरोसिटीसाठी सोमवारपासून 253 हेक्टर जमिनीचं संपादन. 1,216 पैकी आतापर्यंत 210 हेक्टर जमीन ताब्यात. आशा स्वयंसेविकांना राज्य विमा लागू होणार. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकरांचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश. रविवारी पुणे रेल्वे स्थानकावर 9 तासांचा विशेष ब्लॉक. लोकलसह अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द. 11वी प्रवेशाची सर्वांसाठी खुली फेरी. आतापर्यंत एकूण 1,49,000 विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन केली प्रवेश निश्चित. म्हाडाचे 10,000 घरांच्या उभारणीचं उद्दिष्ट. दुसऱ्या टप्प्यातील 792 सदनिकांचं वितरण. गोव्यातील परवरी उड्डाणपुलाचं काम आता अंतिम टप्प्यात. गणेश चतुर्थीपर्यंत उड्डाणपूल खुला होण्याची शक्यता. देवगडच्या प्रवासाला नवी गती. ताफ्यात राजमाता जिजाऊ मालिकेच्या 5 नव्या एसटी बसेसचा समावेश. नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्रे ऍक्शन मोडवर. नाशिक महापालिकेतील प्रभागांची केली पाहणी. एसटी महामंडळाकडून 15 जुलैपर्यंत 10% भाडेवाढ होती. मात्र तारीख उलटूनही भाडेवाढ कायम राहिल्यानं ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि प्रवाशांना धक्का. 1.4 कोटी रुपयांच्या शुल्क चोरी प्रकरणी सीमाशुल्क विभागाकडून एका क्लिअरिंग एजंटला अटक. कोल्हापूर जिल्ह्यातल्या खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर आजपासून बेमुदत बंद. पुरातन खात्याच्या नियमाविरोधात आंदोलन. डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या संशोधनाला शाहू पुरस्कारानं मानवंदना. यावेळी पुरस्कार स्वीकारताना डॉक्टर पवार यांच्या पत्नी वसुधा पवार भाऊक.
नाशिक पोलिसांकडून अंमली पदार्थांची नशा आयुष्याची दुर्दशा संदेशासह सायकल रॅलीचं आयोजन. महाराष्ट्रात 2001 पासून 625 पीसीपीएनडीटी खटले दाखल. अवैध लिंग निदानाविरोधात 127 जणांना दोषी ठरवलं. भिवंडीत अन्न सुरक्षा पथकाची कारवाई. 5 लाखांचा मुदतबाह्य पिठाचा 9 टन साठा जप्त. मालाडच्या इन्फिनिटी मॉलमध्ये चेंगराचेंगरी सदृश्य स्थिती. ब्रँडकडून ₹1 सेल जाहीर केल्यानंतर प्रचंड गर्दी. सोने चांदीच्या दरात पुन्हा वाढ. सोन्याच्या दरात 2,500 तर चांदीच्या दरात ₹1,000 वाढ. जळगावच्या पाचोऱ्यात नगरदेवळा रेल्वे स्थानकाजवळ एकाची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या. बीडमध्ये प्रवाशाचा चाकाखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू. धक्कादायक घटना सीसीटीव्हीत चित्रित. अवैध वाळू उपशानं घेतला मजुराचा बळी. गडचिरोलीतील सिंडराई रेतीघाटावर अवैध वाळू उपशादरम्यान यंत्राखाली दबून मजुराचा मृत्यू. बुलढाण्यात महावितरणाच्या निष्काळजीपणामुळे 20 वर्षीय युवकाचा मृत्यू. ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट. बेवारस मृतदेह अंत्यविधीसाठी घंटागाडीतून नेल्याचा व्हिडिओ समोर. जळगावातील अमळनेरमधील संतापजनक प्रकार. पोलिसांच्या वाहनाची दुचाकीला भीषण धडक. तरुणाचा जागीच मृत्यू. उल्हासनगरच्या श्रीराम चौक परिसरातील एका चॉकलेट कंपनीला आग. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. वाशिम जिल्ह्यातील मानोरा शहरासह ग्रामीण भागात काही ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी. पुढील काही दिवसात खरीप पेरण्यांना गती येणार. राज्यात मुसळधार पावसाची शक्यता. मुंबई ठाण्यासह तब्बल 24 जिल्ह्यांना येलो अलर्ट. पुढील 24 ते 48 तास पावसाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचे. एल निनोच्या संकटावर एकजुटीनं मात करू. शेतकऱ्यांना मदत करताना आर्थिक तडजोड होणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. ऐन शेतीच्या हंगामात जिल्ह्यात युरिया खताचा तुटवडा. रत्नागिरी जिल्ह्यासाठी 6,500 मेट्रिक टन युरिया खताची मागणी. खरीप पेरणीच्या काळात ऑनलाईन साठा फुल. तांत्रिक अडचणींमुळे प्रत्यक्षात खताचा तुटवडा. अमरावतीत शेतकरी हतबल. नंदुरबार जिल्ह्यात मान्सूनची निराशाजनक हजेरी. केवळ 11.4 मिलीमीटर पावसाची नोंद. पावसाअभावी खरीप पेरण्या खोळंबल्या. पाटणच्या पश्चिम घाट परिसरात पावसाची पाठ. पेरण्या रखडल्या. शेतकरी संकटात. वसईत 13 वर्षांपूर्वी सासूची निर्घुण हत्या करून फरार झालेल्या जावयाला अखेर अटक. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई. मुंबईतील रेरोड परिसरात संशयास्पद कॅप्सूल वाटपाचा प्रकार समोर. मोहरमच्या अशुरा मिरवणुकीतील प्रकार. मालेगावात जादूटोणा करणारी टोळी जेरबंद. फार्म हाऊसवर जादूटोणा करताना 9 जणांना रंगेहात अटक. चंद्रपुरात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. कारवाई दरम्यान 104.210 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त. मुंबई विमानतळावर सोन्याच्या आंतरराष्ट्रीय तस्करीचा पर्दाफाश. 23 कोटींची मालमत्ता जप्त तर 9 जणांना डीआरआयकडून अटक. कराडमध्ये सोन्याचे दागिने चोरणाऱ्या पती पत्नीला अटक. बंटी बबली आरोपींकडून 4 गुन्ह्याची उकल. बदलापूरच्या पश्चिमच्या भारत कॉलेज परिसरात एका व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला. परिसरातील सीसीटीव्ही मात्र बंद अवस्थेत. अयोध्येतील राम मंदिराच्या दान चोरी प्रकरणी 8 जण अटकेत. मिळालेल्या दानातील नोटांची बंडलं बाथरूममध्ये लपवल्याचं तपासात उघड. दिल्ली जिंद मार्गावर हायड्रोजन ट्रेनची चाचणी यशस्वी. चाचणीत विशेषतः आपत्कालीन ब्रेकिंग प्रणाली आणि धावतानाच्या स्थिरतेची सखोल तपासणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.